आमचा मुख्यमंत्री विधानसभेमध्ये उभा राहून की मला सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं नाही का? सुप्रीम कोर्टात सांगितलं काय बाबा, तुला तू वकील आहेस ना, तुला वकील असताना तुला तो जजमेंट वाचलाच नाही का? हा मला प्रश्न आहे. त्या जजमेंट मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या ज्या राज्यांना ऐच्छिक पद्धतीनं हे उपवर्गीय लागू करायचं असेल ते लागू करू शकतात, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्याने प्रत्येक राज्याला हे उपवर्गीय कळायलाच पाहिजे असं काही सांगितलं नाही. त्यामुळे पहिल्यांदा मला आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर, मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस अशा पद्धतीने खोटं कसं बोलू शकतो. त्यामुळं मला माहित आहे की तुमच्यावरती सुद्धा तुमचे बाप बसलेले आहेत नागपूरमध्ये, आणि त्यांनी आदेश दिला की तुम्ही इथे डोलता, त्यामुळं लोकांना तुम्ही फसू शकता. पण आज आंबेडकर समाज प्रचंड शिकलेला आहे, त्यामुळं त्याला वाचता लिहिता येतं. पूर्वीसारखं मनुवादी संस्कृती इथं नाही की या इथं फक्त ब्राह्मणाने वाचावं आणि लिखावं आणि इतरांनी सर्वांनी अनपढ राहावं. ही बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच त्यांच्या संविधानाने संपवलेला. त्यामुळं फडणवीस साहेब, तुम्ही हे ज्या पद्धतीने भाष्य करता ते अत्यंत दुर्दैवी आहे.